घराला स्वर्ग बनवण्यासाठी गौतम बुद्धांनी सांगितलेली 7 गुप्त सूत्रे. घर हे फक्त 4 भिंतींचे नसते, तर घर हे आपल्या मनाचे प्रतिबिंब असते. अशा घराला स्वर्ग बनवण्यासाठी गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित 7 गुप्त सूत्रे आपल्याला उपयोगी पडतात. त्यातील पहिलं, शांततेचा पाया, मनाची शांतता. घरातील आनंद हा बाहेरील वस्तूंवर नव्हे तर आपल्या मनातून येत असतो. मन जर शांत असेल तर घरात समाधान निर्माण होते आणि त्या समाधानातूनच आनंद निर्माण होतो. नंतर नंबर 2, प्रेम आणि करुणा. जेव्हा एकमेकांमध्ये प्रेम, सहानुभूती आणि समजूतदारपणा असतो तेव्हा वाद कमी होतात आणि घरात उबदारपणा टिकून राहतो. नंतर नंबर 3, अहंकाराचा त्याग करणे. माझेच खरे आहे हा हट्ट जेव्हा आपण सोडतो तेव्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो. कुठेतरी झुकणं हाच मोठेपणा असतो. नंतर नंबर 4, क्षमा करण्याची सवय असणे. चुका सर्वांकडूनच होतात, परंतु जेव्हा आपण माफ करायला लागतो तेव्हा घरातील वातावरण हलकं आणि आनंदित राहते. नंतर नंबर 5, संवादामध्ये गोडवा असणे. जेव्हा आपण ऐकून घेतो, समोरच्याशी गोड बोलतो, ऐकून घेतो आणि समजून घेतो, ह्या 3 गोष्टी जेव्हा आपल्या घरात घडत असतात तेव्हा घरात शांतता टिकून राहते. नंतर नंबर 6, वर्तमानात जगणे. भूतकाळातल्या तापामध्ये आणि भविष्यकाळातल्या चिंतेमध्ये आपलं जीवन घालवण्यापेक्षा आजच्या काळामध्ये, आजच्या क्षणामध्ये आपल्याला आनंदाने जगता आलं तर आपल्या घरात शांतता आणि आनंद टिकून राहतो. नंतर नंबर 7, साधेपणा आणि समाधान. जेव्हा जास्त अपेक्षा करण्यापेक्षा जे आहे त्यात आपण समाधान मानायला लागतो तेव्हा आपोआपच आपल्या घरात शांतता टिकते आणि आनंद निर्माण होतो. अशा प्रकारे बुद्धांनी एक महत्त्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे की शांतता ही बाहेर नाही आहे, तर शांतता ही आपल्या मनातच असते. अशा प्रकारे ही 7 गुप्त सूत्रे जर तुम्ही